गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायापर्यंत गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायातल्या 250 ओवीपर्यंत आपण निरूपण ऐकलेलं आहे. आपल्याला की संदीपकाला वर देण्यासाठी शंकर येतात आणि त्याच्यानंतर ते वर घेत नाहीत आणि नंतर शिव येतात. त्या शंकर आल्यानंतर विष्णू येतात. विष्णू येऊनही ते वर घ्यायला तयार होत नाहीत आणि त्यावेळेला त्यांचा जो संवाद आहे तो संवाद आपण त्याचं निरूपण ऐकलं आणि संदीपकाचं जे बोलणं आहे ते ऐकून विष्णूंच्या मनात अतिप्रेम दाटून आलं आणि तो प्राणसखा आहे इतकं त्यांनी सांगितलं. विशेषण म्हणजे त्याने सांगितलं की तू माझा प्राणसखा आहे आणि म्हणून काहीतरी आता वर घे आणि तो वर काय आहे तो मी तुला हवं ते दे पण तू वर घे. त्यावेळेला म्हणजे आमचेनी मन संतोषी, अरे माझं मन राख, हां वर माग जो तुझे मानसी, तुझ्या मनात जो वर आहे मागायचं तुला जी इच्छा आहे ते माग असं ते म्हणाले. तुझं वश्य झालो निर्धारेशी, अरे मी तुझ्या अधीन झालेलो आहे. हां जे पाहिजे ते देईन, आता तुला जे हवं आहे ते मी देईन. गुरुभक्ती इतक्या एकनिष्ठपणे केल्यामुळे स्वतः भगवान विष्णू हे त्याला आग्रह करता की वर माग वर माग. आणि त्यावेळेला दीपक म्हणतोय, दीपक म्हणे विष्णूसी जरी आम्हा वरदेसी, गुरुभक्ती होय अधिक मानसी, ऐसे मज ज्ञान द्यावे. त्याने काय मागितलं, तो कुठली लौकिक गोष्ट नाही मागितली की मला त्रिभुवनाचं राज्य हवं आहे किंवा मला धन संपत्ती वगैरे काय हवं आहे, हे काहीच मागितलं नाही. तर दीपक काय म्हणाला विष्णूला की जरी तुला वर द्यायचं असेल तर माझ्या मनामध्ये अधिकाधिक गुरुभक्ती, आता एवढी तर गुरुभक्ती आहे एकनिष्ठतेने, ती अजून गुरुभक्ती व्हावी मनामध्ये उत्पन्न. ऐसे मज ज्ञान द्यावे, असं ज्ञान द्या की ज्याच्यामुळे माझ्या मनामध्ये गुरुभक्तीमध्ये अधिकाधिक वाढ होईल. गुरुचे रूप आपण ओळखावे. गुरुचं रूप काय, गुरुचं रूपपेक्षा गुरुतत्व हे काय आहे हे आपण ओळखावे. ऐसे ज्ञान देई सुखे, आणि असं आम्हाला ज्ञान द्या. या परते न मागे निके, याशिवाय मी दुसरं काहीच मागत नाही. म्हणून चरणी लागला, असं म्हणून तो परमेश्वराच्या विष्णूच्या चरणी लागलेला आहे. दिधरावरच शारंग पाणी, आणि अगदी आनंद अंतकरणाने विष्णूने त्याला वर दिलेला आहे. संतोषोनी बोले वाणी, आणि समाधान चित्तानं विष्णू म्हणतात, अरे दीपका शिरोमणी, तू माझा प्राण सखा होशी. अरे म्हणे तू शिरोमणी आहेस. या सर्व गुरुभक्ती करणाऱ्यांमध्ये तू शिरोमणी आहेस. या देवतांची अर्चना पूजन आणि भक्ती करणारे साधना करणाऱ्यांमध्ये तू शिरोमणी आहेस. म्हणून तू माझा प्राण सखा आहे. तुवा ओळखले गुरुशी, अरे तुला गुरुचं ज्ञान झालं. देखील दृष्टी परब्रह्मासी, अरे प्रत्यक्ष परब्रह्माचं स्वरूप जाणलंस, परब्रह्माला तू आकळलंस, परब्रह्म पाहिलंस. आणिक जरी आम्हा पुससी सांगेन एक एक चित्ते. आणि अजून ते मला विचारत असेल तर तुला मी अजून एक सांगतो. लौकिक सुबुद्धी होय जैशी, धर्माधर्म सुमने तैसी. हां की जशी लौकिक बुद्धी, लौकिक बुद्धी जशी आहे सुबुद्धीकडे, लौकिक सुबुद्धी होय जैशी, लौकिक बुद्धी आणि सुबुद्धी चांगली पण ती कशी अलौकिक असते. धर्माधर्म सुमने तैसी,
म्हणजे ते म्हणतात की धर्म कोणता आणि अधर्म कोणता, किंवा लौकिक बुद्धी आणि अलौकिक बुद्धी, जी सद्बुद्धी आहे, हां, तैसी उत्कृष्टाहून उत्कृष्टेसी, चांगल्यामध्ये अधिक चांगलं, हां, अशी स्तुती करी गा अहर्निशी. आणि अशी तू गुरुस्तुती करत राहा अहर्निशी. जे जे समयी श्री गुरुशी, ज्या ज्या वेळेला तू गुरुची स्तुती करशील, गुरुला वंदन करून गुरुप्रती अनन्य भावाने शरण जाऊन त्यांची स्तुती करशील, कर जे जे समी श्री गुरुसी, तू भक्तीने स्तुती करशी, तेणे होऊ आम्ही संतोषी. अरे त्या स्तुतीमुळे मी संतोषी होईल, मला समाधान होईल. त्याची आमची स्तुती जाणं. अरे ती गुरुची स्तुती जो करतोय ना, ही स्तुती माझीच स्तुती आहे असं मी समजेल, किंवा ती माझी स्तुती आहे. वेद वाचिती सांगेसी, म्हणजे सांगोपांगपणे अर्थ आणि गुह्यार्थ, लक्षार्थ, वाच्यार्थ, ध्वन्यार्थ या सर्वाच्याने. वेदांत वाचती सांगेसी, वेदांत भाष्य अहिर्निशी, जे वेदांचं वाचन करतात, जे वेदांतचं भाष्याचा अभ्यास करतात, हां, वाचती जन उत्कृष्टेसी, जे चांगलं चांगलं ते वाचतात धर्मग्रंथात, तीही आमची स्तुती आहे, त्याची आमची स्तुती जाणं. म्हणजे उद्या जर तुम्ही भगवद्गीता वाचायला घेतली तरी ती सुद्धा सेवा परमेश्वराकडे जाणार आहे. ज्ञानेश्वरी आपल्याकडे पारायणं केली जातात, ज्ञानेश्वरींची व अन्य कुठली भागवताची, ती सुद्धा सेवा परमेश्वराला प्राप्त होते. हां, वेदांत भाष्य अहर्निशी, वाचती जन उत्कृष्टेसी, आणि जे वाचतात आम्हा पावे निर्धारी, ते आम्हाला प्राप्त होतं, ती सेवा आमच्या चरणी रुजू होते. बोलती वेद सिद्धांत, वेदांचा मूळ सिद्धांत सांगतोय. गुरुची ब्रह्म असे म्हणतं. अरे गुरु साक्षात ब्रह्म हे तत्व आहे, ज्याची कारणे गुरु भजता सत्य. आणि याच कारणाने गुरुची सेवा करताना, गुरुला भजताना सर्व देवता तुझ वश्य, तुला सर्व देवता वश्य होईल, सर्व देवतांची कृपा तुमच्यावर होईल गुरुची सेवा करता, गुरुला भजताना. गुरु म्हणजे अक्षर दोन, फक्त गु आणि रू दोन अक्षर आहेत, पण तो कसा आहे, अमृताचा समुद्र जाणं. तो अमृताचा समुद्र आहे. तुम्हाला पोहता येत नसलं तरी तुम्ही बाकीच्या नदीत, खाडीत, समुद्रात जर पोहायला गेलात आणि पोहता येत नसेल तर तुम्हाला बुडण्याचं भय आहे, तुमचा मृत्यू आहे, तुमचा अंत आहे, तुमचा शेवट आहे. पण गुरु हा अमृताचा समुद्र आहे, त्याला भजल्यावर सर्व देवता वश होतील. तुम्ही जे जी सेवा करणार ती परमेश्वराला प्राप्त होईल. आणि गुरु अमृताचा समुद्र आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीही कळत नसलं, पण गुरुभक्ती, गुरुवर अनंत भाव असेल, अनन्य भक्ती असेल, तर त्या समुद्रामध्ये तुम्हाला काही येत नसलं, अर्थात काहीही कळत नसलं, तरी तुम्ही त्याच्यात बुडणार नाहीत. कारण तो अमृताचा समुद्र आहे की जिथं आपण अमरतत्वालाच प्राप्त होऊ. अमृताच्या समुद्रामध्ये जर बुडालो तर मृत्यूचं भय काय, काहीच नाही. कारण अमृत काय करतं, ते प्राशन केल्यावर मनुष्य अमर होतं, त्यामुळे त्याला मृत्यूचं भय नाही. हे एक उदाहरण किंवा एक त्यांनी उपमा दिलेली आहे. गुरु हा अमृताचा समुद्र आहे की असा समुद्र आहे की गुरुभक्ती करताना तुम्हाला काहीही येत नसलं, पण गुरुवर अनंत भाव असेल तर गुरुकृपा ही होणारच आहे. आपल्याला माहिती आहे का, द्रोणाचार्याचं एक उदाहरण आहे.
द्रोणाचार्य आणि एकलव्याचं. एकलव्यानं काय केलं? प्रत्यक्ष गुरुकडून नाही विद्या शिकली, गुरुकडून ज्ञान नाही घेतलं, फक्त एक मातीचा पुतळा बनवला आणि त्याला प्रत्यक्ष गुरु समजून त्याच्या समोर धनुर्विद्या प्राप्त केली आणि एक उत्तम धनुर्धारी झाला. म्हणजे तुम्ही गुरु समोर असो की नसो, पण गुरुच्या तत्वाला, गुरुतत्वाला, गुरूंना जर तुम्ही शरण जात असाल तर तुम्हाला भय नाही. कारण तो अमृताचा समुद्र आहे. तयामध्ये बुडता जण क्षण. अरे त्याच्या त्या अमृताच्या समुद्रामध्ये जरी तुम्हाला पोहता नाही आलं आणि तुम्ही जर गटांगळ्या खाल्ल्या, बुडू लागले, तरी त्याच्यामध्ये तुम्हाला मृत्यूचं भय नाही. तयामध्ये बुडता क्षण केवी होय परियसा. कसं होईल? काहीच नाही होणार आहे. ज्याचे हृदय गुरुस्मरण, ज्यांच्या हृदयामध्ये सतत गुरुस्मरण आहे, तोची त्रैलोक्य पूज्य जाणं, तो त्रैलोक्यामध्ये पूज्य आहे. अमृतपाना सदा सगुण, तोची शिष्य अमर होय. आणि तो गुरुस्मरण करतोय म्हणजे नित्य अमृतपान करतोय आणि तो अमर होईल. अमर होईल याचा अर्थ काय? की तो मरणार नाही असं नाही, त्याचा मृत्यू होईल, फक्त देहाचा नाश होईल. पण त्याची कीर्ती म्हणा, त्याचं कर्तृत्व म्हणा, किंवा अगदी मृत्यूच्या नंतरचं जे जीवन आहे ते त्याचं समृद्ध आणि चांगलं असेल. यदा मम शिवस्यापि ब्राह्मणो ब्राह्मणस्यहि अनुग्रहो भवेन नृणाम सेव्यते सद्गुरुस्तदा. म्हणजे आपण, म्हणजे स्वतः विष्णू अथवा ईश्वरू, म्हणजे विष्णू किंवा शंकर, ब्रह्मा जरी देता वरू, म्हणजे विष्णू, शंकर आणि ब्रह्माने जरी वर दिला, तसाच फळ या तिघांनी जर वर दिला, तेवढीच वर देण्याची पात्रता तद्वत फलदाता गुरु तसंच फळ देणार आहे. ज्याप्रमाणे आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश या देवता वर देतात, ते वर देण्याची पात्रता किंवा तशाच प्रकारचा वर देण्याचं सामर्थ्य गुरुमध्ये आहे. गुरु त्रैमूर्ती याची कारणे आणि ते सामर्थ्य ज्या तिन्ही देवांमध्ये आहे ते त्या गुरुमध्ये आहे. आणि त्यामुळे गुरु हा त्रैमूर्ती आहे असं ते म्हणतात. ऐसावर दीपकासी, असा वर दीपकाला दिल्यावर दिदला विष्णूने परी असी, असा त्याला विष्णू काय गुरुभक्ती व्हावी अगदी दृढता. ब्रह्मा सांगे कलिसी एकचित्ती परियसा. ब्रह्मा कलीला सांगतात की तो एक मनानं, म्हणजे आपण कानामध्ये प्राण आणून ऐक. वर लाधोनी दीपक, वर प्राप्त झाल्यावर दीपक गेला गुरुचे सन्मुख आणि तो गुरुच्या समोर, वेद धर्माच्या समोर गेलेला आहे. पुसत असे गुरु एक तया शिष्या दीपकासी. आणि गुरु त्या शिष्याला, दीपकाला म्हणतात एक शिष्या कुळदीपका, काय दिदले वैकुंठ नायका. अरे दीपका, तुला विष्णूनं काय वर दिलाय? विस्तारुनी सांगे निका, मला विस्तारपूर्वक, म्हणजे आपण म्हणतो डिटेल सांग काय झालं ते. माझे मन स्थिर होय, म्हणजे ज्यामुळे माझं मन स्थिर होईल. दीपक म्हणे गुरुशी, दीपक गुरूंना म्हणतो वर दिदला ऋषिकेशी, ऋषिकेशी विष्णू नाही, वर दिला म्या मागितले ते असी. मी त्याच्याकडे काय मागितलं? गुरुभक्ती व्हावी म्हणून या, मला फक्त गुरुभक्ती दे, बाकी काही देऊ नको. गुरुची सेवा तत्परेसी, गुरुसेवेमध्ये मी तत्पर असेल. दृढ अंतःकरण दृढेसी,
दृढ अंतःकरण असलं पाहिजे. त्या मनामध्ये, त्या अंतःकरणामध्ये गुरुविषयी आमची गूढ म्हणजे दृढ विश्वास असला पाहिजे, निष्ठा असली पाहिजे. आणि मग वर दिदला संतोषी दृढ भक्ती माझे तुमचे चरणी. आणि मला त्यांनी वर दिला की तू तथास्तु, तू म्हणतोय तसंच होईल. आणि म्हणून तुमच्या चरणाशी माझी दृढ भक्ती आहे. संतोषुनी श्रीगुरु, श्रीगुरु संतोषी झाले, वेदधर्म संतोषित झाले, प्रसन्न झाला साक्षात्कारू आणि ते प्रसन्न झाले. जीवित्वे होय तू स्थिरू, म्हणजे तुला पूर्ण जीवन लागो, म्हणजे काहीच व्याधी बिधी होऊन किंवा जीवाला धोका येणार नाही. काशीपुरी वास करी, या काशीमध्ये वास करी, तुझे वाक्य सर्वसिद्धी, तू जे जे म्हणशील ते ते होईल. तुझे घरी नवनिधी, तुझ्या घरामध्ये नवनिधी आहेत, नवनिधी प्राप्त होतील. ते नवनिधी म्हणजे महापद्म, पद्म, शंख, मकर, कश्यप, मुकुंद, कुंद, नील व खर्व असे कुबेराच्या जवळ जे संपत्तीचे ठेवे आहेत, म्हणजे जे कुबेराकडे जी संपत्ती आहे ती तुला प्राप्त होईल. विश्वनाथ तुझे स्वाधी. अरे तू गुरुभक्ती मागितलीस ना दृढ, तर साक्षात विश्वनाथ, काशीचा विश्वनाथ म्हणजे साक्षात शंकर महादेव, तो महादेव सुद्धा तुझ्या अधीन राहील, स्वाधीन राहील. म्हणे गुरु संतोषोने, आणि संतोषीने गुरु सांगतात तुझे स्मरण जे करते. अरे संदीप का, तुझी गुरुभक्ती मागितली ना, एकनिष्ठेने जी सेवा केलीस आणि जे करतोय आणि गुरुभक्ती मागितली आहे, त्याच्यामुळे तुझे जे स्मरण करतील, त्या संदीपकाचे स्मरण करतील, त्यांचे कष्ट निवारण होतील. त्यांचे कष्ट आहेत ते निवारण होतील. श्रेयायुक्त नांदती, आणि ते श्रेयायुक्त म्हणजे धनधान्याने संपन्न होऊन नांदतील, फक्त तुझं स्मरण केल्यावर, तुझे स्मरण मात्रेसी. म्हणजे हा एक गुरुची भक्ती करताना शिष्य किती मोठा होतो, किंबहुना गुरुचं प्रेम इतकं असतं की तो आपल्या शिष्याला आपल्यासारखं तयार करतो. त्यामुळे ज्ञानेश्वरीमध्ये आणि दासबोधामध्ये एक उपमा दिलेली आहे, एक विधान आलंय, एक वाक्य आलेलं आहे की गुरुला परिसाची उपमा द्यावी का. परिस हल्लीच्या मुलांनी ऐकला नसेल, आम्ही पाहिला नाही, तुम्ही पण पाहिला नाही. पण परिस म्हणजे काय, एक अशी वस्तू की जी लोखंडाला स्पर्श झाला की तिचं सोनं होतं, तिला परिस म्हणतात. आणि त्या परिसाचा गुणधर्म असा आहे की ते लोखंडाचं सोनं करतं. पण त्याचं उणे पण कुठे माहिती आहे का, तो लोखंडाचं सोनं करतो पण आपल्यासारखा परिस तयार नाही करत. हे महत्वाचं आहे. पण गुरु मात्र तो आपल्यासारखा शिष्याला तयार करू शकतो, जर त्याची गुरुभक्ती दृढ असेल, गुरुवर विश्वास असेल, गुरुने शिकवलेलं तत्वज्ञान आणि जी शिकवण आहे ती जर तो आत्मसात करत असेल, तर तो मात्र गुरुसारखा होईल. आपणासारखे करते तत्वता, असं वाक्य आहे की तो तत्वता अगदी आपल्यासारखं बनवतात असं सांगितलेलं आहे. आपण उदाहरण पाहिलं तर म्हणजे एक मला मनात म्हणजे आता आठवलं, शंकर महाराज आणि स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य आहेत शंकर महाराज, आपल्याला माहिती असेल. पण ते इतकी गुरुभक्ती, इतकी दृढ शंकर महाराजांची की शेवटी शंकर महाराज स्वामी समर्थांसारखेच अलौकिक झालेले आहेत, त्या पात्रतेच झालेले आहेत. म्हणजे अगदी एखादं काल की बऱ्याच साधकांना असं झालं की स्वामी समर्थ महाराजांकडे गेले की स्वामी समर्थ महाराज त्यांना दृष्टांत द्यायचे आहे, माझ्याकडे येऊ नको, त्या शंकरकडे जा, शंकर महाराजांकडे जा.
आणि शंकर महाराजांकडे गेले की ते म्हणे माझ्या गुरुकडे जा. ही योग्यता आहे. आपल्याला हे कळलं पाहिजे की भक्ती कशी असली पाहिजे. आमची भक्ती तुटकी राहते. आम्हाला थोडंसं अपयश आलं ना की आम्ही जोखायला लागतो की आम्ही कुठं कमी पडलो, आमच्याच मागे कशाला, एवढं देवदेव करून काहीच प्राप्त झालं नाही, नुसता वेळ वाया गेला. आणि लोकही म्हणतच असतात काय देवदेव करत राहतात वगैरे, काय कळतच नाही. आणि असं कोणीतरी म्हणतं आणि आमची भक्ती लगेच अशी हलायला लागते. तर अशी भक्ती चालणार नाही. आणि म्हणून दृढ भक्ती मागितली आहे त्यांनी गुरूंची. आणि त्यामुळे गुरुसेवेमध्ये, गुरुतत्वाच्या सेवेमध्ये, उपासनेमध्ये असलेल्या व्यक्तीने लक्षात घ्यावं की गुरुभक्ती मागायची आहे. कसं आहे की एकदा आईपासून दूर झाला किंवा आई वडिलांपासून दूर झाला तर आई वडील म्हणतील की हा माझा हल्लीच्या भाषेत बोलतोय, तर म्हणे ह्याने काही लक्ष दिलं नाही, काहीच दिलं नाही, ह्याला काही द्यायचं नाही. पण जो आईला वडिलांना धरून राहिला तो म्हणतो की हा माणूस माझा सांभाळ करेल, तर ह्याला सगळं देईल. आम्ही दृढ भक्ती मागितली आहे गुरुकडे. तर गुरु तुम्हाला दृढ भक्ती जर तुमची तशीच राहिली, तो अतूट विश्वास तुमचा राहिला, तर एक वेळ अशी येते की तुम्हाला गुरु आपल्या लेवलपर्यंत आणून ठेवतात. ते गुरुचं प्रेम आहे आणि गुरु ते करतात. पण याच्यामध्ये पण एक लक्षात ठेवा, तरी गुरु मोठे आहेत हा भाव लक्षात ठेवायचा आहे आणि आपण चरणाशीच लीन राहायचं आहे. नाही तर होतं काय की साधना करतात वगैरे आणि ती एकनिष्ठता काही दिवस राहते आपली आणि गुरुच्या कृपेने आपल्या हातून काही चमत्कारही घडायला लागतात. आणि ते चमत्कार झाल्यानंतर मग ह्यांना असं वाटायला लागतं की अरे वा, आता मी प्राप्त केलेलं आहे, आता मी गुरुपेक्षा मोठा आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की आपल्या पुराण कथा सांगतात की राक्षसाने देवांची तपश्चर्या केली, देवांना प्रसन्न करून घेतलं, विष्णूला म्हणा किंवा शंकराला. आणि प्रसन्न केल्यानंतर काय झालं, त्यांनी मागितलं ते मिळालं. पण ते मिळाल्यानंतर ते उन्मत्त झाले आणि ते काय करायला लागले, देवाला अधीन करायला लागले की आता आमच्यासारखे कोणी नाहीच. म्हणजे ज्या हिरण्यकशिपूला भगवंताने वर दिला त्याच उन्मत्त होऊन त्याने काय सांगितलं की आता आमच्या राज्यामध्ये कोणीही विष्णूचं स्मरण करणार नाही, देवाचं नाव कोणी घेणार नाही, कोणीच हे करणार नाही. पुराण कधी सांगते की नाही. त्या सगळ्या गोष्टी आहेत. आता इतकंच कशाला आपण ही उदाहरण देण्यापेक्षा आपल्या गुरुचरित्राच्या 6व्या अध्याय आहे ते गोकर्ण महात्म्यावर आहे. त्याच्यामध्ये शिवाची त्यांनी तपश्चर्या केली आहे, साधना केली आहे. शंकराला प्रसन्न करण्यासाठी आपले आतड्याचे तंतू काढून त्याची सतार करून त्यांनी वेगवेगळे राग गायलेत. कैलास उचलण्याचा प्रयत्न केला, शिवानं तो अंगठ्यानं दाबला आणि त्यावेळेला त्यांनी ते केलं आहे. इतक्या एक भावेने ती साधना केली की शंकर प्रत्यक्ष प्रगट झाले. शंकराने त्यांनी म्हटलं की मला तुम्हाला कैलासासहित घेऊन जायचं आहे. तर म्हणाले कैलास कशाला घेऊन जातोस, माझं प्राणलिंगच तू घेऊन जा. म्हणून प्राणलिंगसुद्धा दिलं. प्राणलिंग दिल्यानंतर ते कलंकेपर्यंत जाऊ नये म्हणून प्लॅनिंग केलं आहे विष्णूने. गणपतीला पाठवलं आहे. गणपतीला पाठवल्यानंतर तो जो सांगतोय ना त्यावेळेला त्या रावणाची भाषा बघा काय आहे, ते बारकाईने बघा. त्याला विचारलं की तू कोण आहेस, कुठे राहतोस वगैरे, तुझे वडील कोण. तर तो सांगतो की माझे वडील शंकर आहेत, नंदीवरी बसतात वगैरे, हे त्याचं वर्णन आहे. तो म्हणाला कोण, तो भणंग भिक्षा मागून जगणारा वगैरे हे ते, त्यापेक्षा तू माझ्या राज्यामध्ये येऊन ही नित्य त्या देवपूजा करत जा, मी तुला सुखानं ठेवील वगैरे. अरे म्हणजे ज्याच्याकडून तू वर प्राप्त करून घेतलास त्याच्या विरोधात गेले, उन्मत्तपणा झाला, उन्मत्तपणा. हे बघा ती विधानं आहेत बारकाईने. आपण 6व्या अध्यायात पाहू की शंकराकडून वर मिळवण्यासाठी काय केलं. म्हणजे
माणसं अशी पण असतात की एकाकडून साध्य करायचं तर गोड 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 बोलतील, आणि एकदा ते प्राप्त त्यांना हवं ते मिळालं की मागून त्यांचीच निंदा करतील, त्यांच्या विरोधातच बोलतील. अगदी रावण तसंच करतोय, त्या गणपतीला सांगतोय, साक्षात तो रूप बदलून बालकाच्या रूपामध्ये गणपती आहे त्याला तो सांगतोय. तर बऱ्याचदा साधना करताना सिद्धी प्राप्त होतात. काही हे महत्त्वाची गोष्ट नाही, डोक्यावर हात ठेवला, डोळे बंद केलं, दिसलं समोर, विशालला दिसतं, म्हणजे विशाल काही मोठा झाला नाही, ते तुम्हाला पण प्राप्त होणार. ती महाराजांच्या समोर एक शिल्लक सिद्धी आहे तिथं, हे जाणा. आणि जेव्हा कधी जर असं वाटेल की मी महाराजांपेक्षा मोठा झालो, त्या दिवशी लक्षात ठेवा की तो अहंकार साधकाचा नाश करेल. आणि ज्या वेळेला अगदी मला सगळं प्राप्त होऊन फक्त गुरुकृपेने झालेलं आहे, हा भाव लक्षात ठेवा, ही जाणीव ठेवा. आणि कितीही तुम्ही व्यवहारात किंवा साधनेमध्ये मोठे झालात तरीसुद्धा गुरुपदाशी जर तुम्ही लीन असाल तर मात्र तुम्ही गुरुसारखेच होता, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ही जाणीव, आणि म्हणून त्यांनी मागितलं काय, त्यांनी मागितलं नाही संदीपकाने की मला प्रॉपर्टी द्या, मला बंगले द्या, घोडे द्या, आणखी काय 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 द्या, नाही. त्याने फक्त गुरुभक्ती मागितली. आणि ती गुरुभक्ती अशी मागितली की ती दृढ असली पाहिजे, एक जित्ता तिकडं असलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे सगळे देव त्याला वश आहेत, आणि सगळे देव जर त्याला वश झालेले असतील तर तो गुरु समान झालेला आहे. आणि त्यामुळे त्याला संदीपक ऋषी, त्याचे गुरु म्हणतात की अरे तुझं स्मरण जरी करतील ना तरी त्यांचं दुःख निवारण होईल, तरी त्यांचं कष्ट निवारण होईल, ते श्रियायुक्त धनधान्याने संपत्ती होतील फक्त तुझं स्मरण केल्यावर. म्हणजे बघा, आपण काय मागावं देवाकडे ह्याला सुद्धा अक्कल लागते. आणि गुरुभक्ती मागितली आहे. म्हणजे तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. मला काही त्या मुक्ती भिक्ती काही नको, फक्त संत संग दे. का तर त्या संत संघामध्ये तुझं अखंड स्मरण चाललं असतं आणि फक्त मुखात तुझंच नाव असतं, हे मागितलंय. तर त्यामुळे ती अवस्था अशी आहे तुकाराम महाराजांची की धरता संत संग तुका झाला पांडुरंग. पांडुरंग आणि तुकाराम महाराजांमध्ये भेद नाही राहिला. तुम्ही तुकाराम महाराजांच्या चरणाशी नमस्कार करा तो पांडुरंगाला मिळेल, पांडुरंगाला नमस्कार करा तो तुकाराम महाराजांना नमस्कार केला असं होईल. इतकं दृढ सख्य आणि एकमेकांमध्ये ते मिसळून गेलेले आहेत. तर त्यामुळे ती अवस्था आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. येणे परी शिष्यासी, प्रसन्न झाला परियसी, दिव्य देह झाला तक्षणेसी, झाला गुरु वेद धर्म. आणि त्याच वेळेला त्याने काय केलं, दिव्य देह धारण केला गुरुने. कारण ती परीक्षा होती ना, एवढ्या सगळ्या शिष्यांमध्ये सगळ्यांना बोलून हे केलं होतं की मला 21 वर्ष कुठेतरी सांभाळा आणि मी कुष्टी होणार आणि माझी सेवा करा. त्यावेळेला कोणी तयार नाही झालं, पण संदीपक आधी तयार झाला की तुम्ही हे कष्ट घेऊ नका, 21 वर्ष हे कष्ट मी भोगेल, तुमचा कुष्ठ मी भोगेन, यासाठी तू तयार आहे. हां, नंतर तो म्हणतो की गुरु म्हणतात की नाही, ते ज्यानेचं पाप आहे त्यानेच भोगायला पाहिजे वगैरे. हे झाल्यावर तो एक निष्ठेने सेवा करतोय. आणि त्यावेळेला इतकं त्याची परीक्षा पाहिली जाते, इतका त्रास दिला जातो की ते तुम्ही पाहिले, आधी येऊन गेले आपला तो, तरीसुद्धा कधी असं मनात आलं नाही अरे यार काय मी हो बोललो आणि अडकलो. हो ना, आपण असं होतं आपलं. तर ही सगळी गोष्ट आहे. आणि अगदी शंकर आले, शंकर आल्यावर ते म्हणाले की गुरूंना विचारूनच घेईल, गुरुच्या आज्ञेमध्ये आहे तो माणूस संदीपक. गुरु म्हणतात नको, काही नको. तो म्हणाले की तुम्हाला जो त्रास होतोय ना तो निवारण व्हावा म्हणून मी वर मागतो. तर ते चिडतात, नाही मागायचा, तर तो नाही घेत. ते पाहून विष्णू येतात, तुला जे हवं ते माग, अरे वर माग वर माग वर माग. एवढं मागून सुद्धा ते काय मागतात, गुरुभक्ती मागतात. ही एवढी अनन्य भावाने जेव्हा गुरुची सेवा होते त्यावेळेलाच त्या गुरुच्या बरोबरीने तुम्ही जाता.
पण गुरुच्या बरोबरीने जेव्हा जाता तरी तुमचा भाव त्यांच्या चरणाशी एकनिष्ठ आणि लीन असला पाहिजे. ज्या दिवशी मी गुरुपेक्षा मोठा आहे किंवा मीच गुरु आहे सर्वांचा, हा भाव जर आला तर त्याच दिवशी त्या माणसाची घसरण चालू होईल. हे लक्षात घ्या. आणि म्हणून ही सगळी परीक्षा होती. आणि त्यावेळेला त्यांनी वर दिला की तुझ्या स्मरणाने सगळं साध्य होईल. येणेपरी शिष्यासे प्रसन्न झाला प्रियसे, दिव्य देह झाला तक्षणेसी, झाला गुरु वेद धर्म. आणि तो गुरु दिव्यदेही झाला. जे कुष्ठरोग वगैरे सगळं रक्तपू वगैरे गळतंय, अळ्या पडलेल्या आहेत, असं रूप त्याचं जाऊन दिव्यदेही झाला. शिष्याचा भाव पहाय वयास, आणि शिष्याचा भाव पाहिला. ही परीक्षा होती. एवढ्या शिष्यांमध्ये फक्त संदीपक झाला होता. तो भाव पाहण्यासाठी कुष्ठी झाला महाक्लेश, तो कुष्ठरोगी झाला. आणि अति यातना भोगल्या तर गुरुने शिष्याची परीक्षा पाहण्यासाठी. तो तापसी अतिविशेष त्यासी कैसे पाप. अरे तो म्हणतो की माझं मी जन्मांतरी खूप पाप केलेलं आहे आणि ते पाप भोगण्यासाठी मी आता कुष्ठरोगी होईल असं म्हणतात. पण मुळामध्ये तो तापसी अतिविशेष, अरे इतका युगानुयुगाचा तपी असलेला तपस्वी माणूस असलेला, त्याला कसलं पाप असणार आहे ते नाही. पण ती परीक्षा होती शिष्यांची. आणि त्याच्यामध्ये सगळ्या शिष्यांमध्ये संदीपक खरा ठरला. तयाच्या काशीनगरात, त्या काशीनगरांमध्ये धर्म अथवा अधर्मरत, त्याच्या अधर्मरत म्हणजे अधर्म करत किंवा धर्म करत वास करती क्वचित, त्यांना वास जरी तिथे असेल त्यांना त्याची पुनर्जन्म नाही जाणार, त्यांना पुन्हा जन्म नाही. सूत म्हणे ऋषीश्वरासी, सूत म्हणजे जो पुराणिक आहे, सूत नावाचे पुराणिक आहेत. आणि ते सगळ्या ऋषीश्वरांना, सगळ्या ऋषींना, सगळ्या पुराणामध्ये आपल्याला ही दिसेल की ते सूत सगळी पुराणं सांगतात ऋषींना. तर सूत म्हणे ऋषीश्वरासी येणे प्रकारे कलिसी, आणि अशा पद्धतीने कलीला सांगे ब्रह्मा प्रियसी, हे ब्रह्मदेवानं कलीला सांगितलं. शिष्य दीपक आख्यान, हे शिष्य दीपकाचं जे आख्यान आहे, वेदधर्म आणि दीपक यांचं जे आख्यान आहे ते कलीला ब्रह्मदेवानं सांगितलं. सिद्ध म्हणे नामकरणी, आणि ते सिद्धाने नामधारकाला सांगितलं. दृढ मन असावे याची गुणी, आणि ह्यासाठीच तुझं दृढ मन पाहिजे. मी स्वामी सेवा करतोय ना, तर आमचं मन दृढ पाहिजे. आम्ही कुठल्याही गुरुची सेवा करतोय ना, ते देहामध्ये असेल गुरु किंवा देहात नसेल, तो काही विशेष नाही. गुरुचं काय आहे, देहात असो किंवा नसो, गुरु मार्गदर्शन करणार आणि गुरु कृपा होणारच आहे. त्याच्यासाठी देहात असणं आणि नसणं काही विशेष नाही. आणि जी सेवा तुम्ही करणार आहात ती दृढ भावनेने करायची, दृढ मनाने करावी. तरीच तरेल भवारणवी, तरीच भवारणी म्हणजे भवारणवी, तो तरेल. गुरुभक्ती असे येणे विधी, आणि अशा प्रकारे गुरुभक्ती करतात. हे उदाहरण आहे. गुरुभक्ती कशी करायची आहे, ती ह्या पद्धतीने करायची. कुठल्याही देवाला अशीच साधना आहे. पण ब्रह्माला जर का तुम्ही प्रसन्न केलं, विष्णूला प्रसन्न केलं तर विष्णूच प्रसन्न होणार आहे. शंकराला प्रसन्न केलं तर शंकरच प्रसन्न होणार आहे. पण गुरु जर का प्रसन्न होऊन जर कृपा झाली तर ब्रह्मा विष्णू महेश काय सर्व देवच तुम्हाला वश्य होतील. पण अशा पद्धतीने तुमची सेवा असली पाहिजे, दृढ भक्ती. नाहीतर होतं काय की मी पूर्वी अनिरुद्ध महाराजांचं करायचो आणि मी ते सोडून दिलं आणि मी आता ह्याचं करायला लागले, किंवा मी पूर्वी स्वाध्याय करायचो आणि मी ते सोडून दिलं, मी आता हे करायला लागलो. तर असं नका करू. तुम्ही जे कार्य करणार आहे ते त्यांना गुरु मानून तुम्ही करा. मी कधीही सांगत नाही मठात येणाऱ्याला की तुम्ही आता हे सगळं सोडा आणि स्वामींचं करा किंवा माझ्या मागे या. हे मी कधीही कोणाला सांगितलं नाही.
कल्याणी तुला कधी बोललोय की हे सोड आणि ते कर? कारण गुरुतत्व एकच आहे, ती वेगवेगळ्या रूपामध्ये. तेच साईबाबा आहेत, तेच शंकर महाराज आहेत, तेच स्वामी समर्थ आहेत, तेच श्रीपाद वल्लभ आहेत, तेच ऋषी सरस्वती आहेत, तेच नित्यानंद बाबा आहेत, तेच निमकरुली बाबा. गुरुतत्व आहे ते, त्याच्यामध्ये भेद नाही करायचा. ती शक्ती आहे ना, मुळात ती निर्गुण शक्ती आहे, त्याच्यामध्ये भेद कसा करायचा? तर तसं नाही करायचं. फक्त तुम्ही ज्या स्वरूपामध्ये, ज्या रूपामध्ये त्यांना भजता, तिथे तुमचा दृढ भाव असला पाहिजे. कितीही संकट आलं तरी सुद्धा गुरु तरुण नाही हा विश्वास तुमच्या मनात आला पाहिजे. आणि हे गुरु माझी परीक्षा पाहतोय आणि यातून गुरुच बाहेर काढणार, हा पूर्ण विश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. तरच आणि तरच तुम्ही भवार्णवामध्ये तरुण जाल. हां, जरी भक्ती असे दृढेसी, अशी जर भक्ती अशी दृढ असेल, हां, त्रिकरण सह मानसी, म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आणि मन यासह तोची लाधे ईश्वरासी, म्हणजे काया वाचा आणि मन या ह्याने तोची लाधे ईश्वरासी, आणि तो ईश्वराला प्राप्त होतो. आणि ईश्वर होय तया वश्य, आणि ईश्वर त्याच्या अधीन होतो. गंगाधराचा नंदन श्रोत्यांसी करी नमन, न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलासी. तर तो गंगाधराचा नंदन म्हणजे सरस्वती गंगाधर म्हणतात की माझं हे बोबडे बोल आहेत असं समजून तुम्ही त्याच्यामध्ये काही न्यून आहे, कमीपणा आहे असं समजू नका, असं ते म्हणतात. नामधारकाचा प्रश्न आहे की माझ्या घरामध्ये, माझ्या वंशामध्ये, माझे वंश परंपरेमध्ये अखंड गुरुभक्ती असताना देखील मला कष्ट का? त्याचं कारण त्यांनी सांगितलं आहे, एकतर दृढ भावना आहे तुझा गुरुवर, आणि नाहीतर गुरुभक्ती केली आणि असं कसं होईल हे नामधारक सांगतात. आणि हे सांगण्यासाठी ते पुराणातलं संदीपकाचं आणि वेदधर्माचं आख्यान इथं मांडतात. आणि इथे दुसरा अध्याय पूर्ण होतो. म्हणजे दुसरा अध्याय आपल्याला काय सांगतो? पहिला अध्याय यातून दुसरा अध्याय निर्माण झालेला आहे. पहिल्या अध्यायामध्ये शंका आहे, पहिल्या अध्यायामध्ये चिंता आहे, प्रश्न आहेत की गुरुभक्ती असून सुद्धा आम्ही असे का, आमच्या जीवनामध्ये असं का? दुसऱ्या अध्यायामध्ये त्याचं उत्तर आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो बोलताना सुद्धा, गुरुचरित्रामध्ये अपाय पण आहेत ना उपाय पण आहेत. आधी अपाय काय आहे ते सांगतात, की प्रश्न आहे की काय करायचं, आणि निवारण काय तेही गुरुचरित्रच सांगतं. तर गुरुभक्ती अखंडित करून दृढ भावनेने केली तर हे सगळं घडतं. हे लक्षात ठेवा. विशाल कुणीही मोठा नाही. जे काय घडतंय ते गुरुकृपेनं घडतंय, आणि ती कृपा तुम्हावरही होऊ शकते. मी नेहमी म्हणतो, असं की पांडुरंगानं देवानं सांगितलं का की मी जनाबाईसाठीच येणार आहे लुगडी धुवायला, भांडी घासायला, मी तुकाराम महाराजांसाठीच येणार आहे? असं नाही आहे. तो सगळ्यांसाठी येणार आहे. पण त्यांचा जेवढा भाव होता तेवढा आपला खरंच आहे का हो? ज्या कळकळीने त्यांनी देवाला हाक मारली ती कधी आपण मारली आहे का? आम्ही आधी शंका करतो, अरे जाऊन काय होणार आहे, किंवा जातो तर आपले गरजचोर आणि वैद्य मरो. साडेसाती संपली की वर्षानुवर्ष मारुतीच्या देवळात जात नाही. साडेसाती असेल तर दर शनिवारी 7 वाजता मारुतीच्या देवळात हजर, तेल शेंदूर घेऊन. असा भाव आपला आहे. तर अनुभूती कशी येणार? तर त्याच्यासाठी दृढ गुरुभक्ती हवी. बघा, तुम्ही स्वामी सेवेत आहात, आपल्या उंभाट मठाशी जोडलेला आहात, तर आपण दत्त संप्रदायाशी जोडलेला आहोत, हे लक्षात घ्या. आणि गुरुचरित्र हा आपला प्रमाणभूत ग्रंथ आहे. गुरुचरित्राची जी शिकवण आहे त्याप्रमाणे तुम्ही ज्या रूपामध्ये देवाला, तुम्ही शंकर महाराजांच्या ना भजता, तुम्ही स्वामी समर्थांना भजता, तुम्ही साईबाबांना भजता, किंवा अन्य कुठल्याही रूपामधल्या नित्यानंद महाराज म्हणा किंवा अन्य कुठल्याही रूपामधल्या गुरुतत्वाला भजता, तर त्यांच्यासाठी
गुरुची उपासना ही काय आहे, कशी आहे, हे तुम्हाला या दुसऱ्या अध्यायावरून कळेल. आणि त्याचं वैशिष्ट्य, गुरुभक्ती श्रेष्ठ का, तर गुरुभक्ती केल्यावर सर्व देव वश्य होतात आणि म्हणून ती श्रेष्ठ आहे सांगण्यासाठी दुसरा अध्याय आपल्याला मार्गदर्शन करतो. आणि त्यामुळे आपण वाचताना मोठा अध्याय असल्या कारणाने पटापट 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 अर्थ न जाणता आपण हे वाचत असतो. किती सुंदर सांगितले बघा, गुरुभक्ती कशी करावी, किती दृढ असू शकते ना. आणि लक्षात घ्या, मुक्ताबाईनं म्हटलेलं आहे अभंगामध्ये, ताटीच्या भागात, सणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे, सहजासहजी कोणी ब्रह्मपदाला प्राप्त होत नाही. तुम्ही शिष्य आहात तर तुमच्या वर्तनातून तुमच्या गुरुला उणेपणा आणायचा नाही. लोक मी ऐकलेली आहेत, अरे तू तिथे जातो आणि काय करतो, तिथे जाऊन काय फायदा आहे. अरे तुमच्या कृत्यामुळे तुमच्या गुरुला दोष लागला नाही पाहिजे, हे सांभाळणं गरजेचं आहे. आणि ही ती शिकवण आहे. कारण दृढ भक्ती, अनन्य भावाने गुरुसेवा करणे हे महत्वाचं आहे. आणि हेच शिकवण आपल्याला गुरुचरित्राचा दुसरा अध्याय देतोय. आज आपण इथंच थांबूया. उद्या आपण तिसरा अध्याय पाहणार आहोत. 8 वाजता आपण पुन्हा भेटूया याच वेळी आणि पुढच्या दिवशी उद्याच्या. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कुणाला काही विचारायचं आहे